झालो. नमस्कार मित्रांनो, खूप दिवसानंतर व्लॉग बनवतोय आज. कारण की आम्ही आलोय कोकणात. कुठं आलोय आपण? गणपतीपुळे. तुम्ही म्हणताल डायरेक्ट कसं काय गणपतीपुळे मध्येच व्हिडिओ? तर असं की आम्ही सकाळी सकाळी निघालो घरून आणि येता वेळेस तामिनी घाटामध्ये खूप गर्दी. कारण की 3 दिवसाचा हा वीकेंड आहे. त्यामुळं 3 दिवसाचा वीकेंड असल्यामुळं खूप लोक कोकणामध्ये फिरायला येत होतात. आम्ही पण आलो, खूप गर्दी होती. त्यामुळं व्लॉग बनवू म्हणत पार गणपतीपुळ्याला येऊन टेकलो. आणि तुम्हाला आता आम्ही 3 दिवस मस्त गणपतीपुळे, रत्नागिरी मधले जेवढे पर्यटन स्थळ आहेत तेवढे दाखवण्याचा प्रयत्न करू. म्हणजे सगळेच नाही, थोडक्यात जेवढे 3 दिवसात बघणं होतील. तर चला, तुम्ही कोकणाची मजा घ्या. स्पेशल हापूस आंबा खायला आलो आपण. यावर्षी फुल पोट भरून आंबे खायचे रत्नागिरीचे. खरं तर आमच्या ब्लॉगची सुरुवात इथून पुढे झाली असं समजा तुम्ही. कोकणातले घर किती भारी कौलारूच्या, बारीक बारीक. हा, मित्रांनो तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. आमचे YouTube वरती फॉलोअर्स वाढवा. तुम्ही पण फॉलो करा. तुम्हाला आम्ही हळूवारपणे होईना का पण थोडं दाखवण्याचा प्रयत्न करूया. सध्या ऑफिस वगैरे असतं, काम वगैरे ते करून सुट्टीच्या दिवशी असं फिरायला. हा, लग्न होतं. कोकणातलं लग्न, कोकणातली हळद लय भारी असते. गणपतीपुळे 15 किलोमीटर. तुम्ही म्हणाल हा कोणता रोड आहे? मित्रांनो, आम्ही मुंबई गोवा हायवे संगमनेरच्या अगोदरच एक राईड घेतलाय. आम्ही पुण्याकडून आलो ना, एक राईड घेतला. तो राईड डायरेक्ट येतो जाखादेवी. फुंगूस लागत वाटत गाव, एक नदीवरला ब्रिज लागतो मस्त. आणि हा समोर बहुतेक मला वाटतं जाखादेवी गाव आहे. मोठं गाव आहे जाखादेवी, कारण की इथं देवीचं मंदिर आहे जाखादेवी. त्यामुळे जाखादेवी नाव आहे इथं गावाला. आमच्या पण गावाचं नाव जायकवाडी आणि आमच्या पण गावामध्ये देवी आहे. आणि मित्रांनो, इथं पण जाखादेवी आहे. एखाद वेळेस सेम देवी, त्यामुळे नाव पण सेम पडले. आमची वाडी इथं देवी. ह्या मंदिरामुळे नाव आहे. आणि देवीचं मंदिर आहे, देवीचं नाव जाका देवी आहे. जाका देवी. हे बघा आंबे, हापूस आंबे, रत्नागिरीचा आंबा. वास यायलाय नाही का मित्रांनो? हे बघा असे हापूस आंबे विकायला डायरेक्ट रोडच्या कडीला. बीडवाले बघा, इकडे डायरेक्ट रोडच्या कडीला हापूस आंबे विकतायत. हे बघा हे बघ रे, मस्त रे, पिवळे पिकलेले. हा ना, हा ना रे, मस्त विकास झालाय कोकणामध्ये. सगळ्या म्हणजे महाग राहिलेला हे म्हणावं लागेल तर तो मराठवाडा आहे. रस्त्याच्या बाबतीत, शिक्षण, हॉस्पिटल, सगळंच. इकडले रस्ते वगैरे खूप चांगले झालेत, सिमेंटचे, डांबरी.
येतील खायला रस्त्याच्या साईडला. खरं लई खाऊ वाटलं. खाऊ खाऊ आंबेच खायला आलोत आपण. हे बघ आम्ही आता गणपतीपुळे इथून 3 किलोमीटर आहे. तर इथं बाण दाखवलेला होता भक्त निवास. मग आम्ही भक्त निवासाच्या मार्गाकडे चाललोय. पण आम्ही भक्त निवासामध्ये नाही थांबणार. इथं माझा भाऊ राहतोय. आम्ही त्याच्याकडे जाणार त्याच्या घरी. तो बघा आता रोड वरती आलाय आम्हाला घ्यायला. बघूया आता तिथे गेल्यावर. ये देखो जंगल. हे बघ ना आंब्याचा बाग. जंगल हा हे आंबे आंबे. वाव कितना सुंदर है. आता नुसते आंबे खायची मजा आहे. आंबेच आंबे. हे बघ ना आंब्याचा बाग. हे तोडायला जमत असेल. रस्त्यावरले हो. कशाला उगतोय बाबा. वाव कसलं भारी बघ ना. चालू आहे हा व्हिडिओ. नुसते हापूस आंबेत. हे बघ हे बघ. हे पिकलाय पिकलाय पिकलाय. हे पाडायचं का. हा हेच खाली खाली आले. हे बघ ना इथं मी ठेवलेत कोणतरी 4-5. तोडायचा का. असा पिकलेला होता आहे का नाही. एकदम मस्त वाटायले. हा पाडच होता. पहाड येते हे भैया तिथे तिथे. आलो. हा बघा इथं थांबलाय ही गाडी. चलो हा चलो. चलो. हे बघा कोकणामधलं दृश्य. आम्ही चाललोय आता ह्यांच्या माग माग. MS-23 बेडकर. बिडकर. फुल कोकणात मज्जा. इथून लेफ्ट. पहिले मस्त होतं जवळ एकदम गणपतीच्या मंदिरात. अरे पण इकडे लय भारी ना. पावसाळ्यात कसलं भारी वाटत इकडे. हा, बाहेरच आंबे. डायरेक्ट आंब्याच्या बागामध्ये. हे बघ अरे आंबेच आंबे. आ करून झाडाखाली झोपायचं. आंबे आंबे सगळे. हे बघ होय हिला म्हणलं आ करून झाडाखाली झोपायचं. पोहोचलो गणपतीपुळ्यामध्ये. पोहोचल्याच डायरेक्ट हे बघ इकडे दाखव ना. हे बघ हे काय आहे? काय काय माहिती. आ करून झोपलं की निसते आंबेच आंबे. हे एवढे आंबे कधीच बघितले नाही माहिती गावाकडे. भारी भारी. हे फणस आहे ना. फणस. अरे पावसाळ्यातलेच भारी वाटत नाही तर. हा वेलकम गाइस. डायरेक्ट बंगई बसाय. बघाय. चला तर मित्रांनो आता आम्ही निघालो मस्तपैकी बीच वरती सनसेट बघायला. आता आम्हाला ब्लॅक शर्ट वाला माझा ब्रदर तो आम्हाला हायडन स्पॉट वरती घेऊन जाणार आहे. हिडन तिथे एकदम मस्तपैकी तुम्हाला व्ह्यूज बघायला भेटतील. चलो. चलो. कोकण राईड ला चालू झाली. कोकण राईड. वा कोकणामध्ये नारळाचे झाड बघितलं की कोकण दृश्य जाणवत. हे आहे मालगुंड. गणपतीपुळे पासून अवघे 5-6 किलोमीटर वरती हे मालगुंड आहे. इथला बीच खूप सुंदर आहे. असा मोकळा बीच आहे इथं फिरायला आणि गाव पण खूप सुंदर आहे. या गावाला एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. तुम्हाला ते दाखवतो आता. बहुतेक पाठीमागं तर नाही गेलं. समोर असेल. आम्ही आता जातोय हिडन स्पॉट बघायला. कोणता आहे माहित नाही. आम्ही पण पहिल्याच वेळेस चाललो.
नवीन काहीतरी आहे का नाही बघायला. हम्म. हे बघा तुम्हाला जे मी म्हणलं होतं ना यशवंत. की हा तर इथं कवी केशवसूत स्मारक, हे बघा कवी केशवसूत स्मारक, त्यांचं स्मारक आहे इकडं. हिस्ट्रिकल गावासाठी एक वारसा आहे म्हणावं लागेल. त्यांच्या कविता असायच्या हा. आपल्याला, कवी केशव. आज 3 दिवसाचा विकेंड असल्यामुळे खूप गर्दी आहे आज. पुणे मुंबईने खूप लोक आलेले आहेत. सहलीला जायचं, सहलीला जायचं, सहलीला जायचं. होय, हा बघा मालगुण बीच. 3 ड्रॅगन उभा केला तिथं. बीचवर फिरून झालंय आणि आम्ही आता हिडन स्पॉट वरती जातोय. तिथून सनसेट खूप सुंदर दिसतोय. सनसेट. सनसेट खूप सुंदर. हे कोणतं गाव आहे? अरे बापरे, इथून आहे रस्ता. ही एवढे छोट्या इथून जाते. जाता येईल, मोठा टर्न घ्यावा लागेल. कोकणाचे खूप वा. रस्ते. ऐ. कोकणातले खूप या रस्ते. मित्रांनो हा आहे हिडन स्पॉट. वाव, नारळाचे झाड ना. हम्म. समोरून जर गाडी आली तर वाढवायला जागाच नाही. पावसाळ्यात खूप सुंदर वाटत असं ना. हम्म. वा, इकडे पण राहायला सुविधा आहे. इथून मस्त पैकी समुद्राचा नजारा दिसतोय. वा, छान असा स्पॉट आहे. टेबल पॉइंट आहे. एवढा मोठा टेबल पॉइंट आहे ना इकडं. वा, माहिती नाहीये, कोणीच नाहीये. हा, नाही तर सगळी गर्दी केली असती लोकांनी इकडं. अरे वा, कसला भारी स्पॉट आहे. सनसेट दिसतो. हा बघा कसला पॉइंट आहे. गाडी अशा लावल्यात. हे सूर्यदेव इकडं आणि हा नजारा. वा, अरे बापरे, डायरेक्ट खोल आहे इकडं. ढासळणार नाही रे. लय पुढे नका हा ना, मस्त पॉइंट आहे आणि पूर्ण हा टेबल पॉइंट आहे. हा का? चलत जायचं का? आओ मेरे पीछे पीछे मैं आपको कोकण घुमाता हूँ. ते नाही का, या माझ्या माग माग मी मुंबई दाखवते तुला. हे बघा ढगाळ सूर्य गेलेले, छोटासा एक ढग कुठं आहे पडत ते दिसत बी नाही. आणि सूर्यदेव त्याच्या आडोशाला गेलेले. हा असा सुंदर असा आपला अरबी समुद्र. आणि आम्ही आलो इकडे फिरायला. गणपतीपुळे पासून 10 किलोमीटरच्या अंतरावरती हा स्पॉट आहे. बघा मी कसा दिसतोय. डिंग 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 डिंग. मित्रांनो 3 ड्रॅगन उभा आहे तिथं. हा स्पॉट खूपच सुंदर आहे आणि हा बघा सनसेट. वा, हा समुद्र खूप दूरवरती दिसतंय. ते गणपतीपुळेचं मंदिर हे बघा, हे वालं. वा मित्रांनो, आता सनसेट खूप सुंदर बघितला आम्ही आणि आता आम्ही चाललोय बीच वरती, मालगुणच्या बीच वरती. चला तर तुम्हाला आता बीचचा नजारा दाखवतो. खूप सुंदर बीच आहे आणि क्लीन पण आहे. चला तर
आणि सुंदर आहे अशा कोकणाच्या छोट्या छोट्या वाटा, रस्ते जिथं की केवळ मोटरसायकलच बसते. इकडं फोर व्हीलर येत नाही वरती. वा, नारळाचे झाड हे, वाव सुंदर. मालवण बीचला आणि हा भुंगा असा वर ओढतोय. अरे जरा वरून ने एखाद्याच्या डोक्यात नेशील, अवघड तेव्हा हे जर डोक्या बिक्यात पडलं तर. वा, खरंच सनसेट बघून झालाय. आणि हे बीच बघा किती क्लीन आणि किती सुंदर आणि किती मोठं आहे. हे आहे मालगुंडचं बीच. तुम्ही जर गणपतीपुळेला आलात तर गणपतीपुळेच्याच बीचवर खेळून जाल. तुम्ही इथं या, हे आहे मालगुंडचं बीच. ह्या बीचवर खूप सुंदर असं, म्हणजे जास्त क्लाउड पण नसतो, दुसरीकडल्यापेक्षा कमी आहे आणि मोठा बीच आहे. फिरायला फॅमिली घेऊन वगैरे आलात तर खूप सुंदर बीच आहे. हा भुंगा खूप वाजायला लागलाय. दोन भुंगे आहेत, इथं एक आणि तो तिकडे एक. हा, बहुतेक तो गणपतीपुळे तिकडून उडतोय, हा इथून उडतोय. मस्त भुंगेत. चला आता सनसेट बघितलाय आम्ही आणि आता आले मालगुडी बीचवर. असं घ्या. सुंदर बीच आहे ना. आपण लास्ट टाइम आला होता. हा, गणपतीपुळ्यालाच गर्दी करतात लोक. खरं तर इथं यायला पाहिजे. इथं पण गर्दी झाली आज. हा, Weekend. गर्दी तर इथं पण आहे, 3 दिवसाचा वीकेंड आहे. पण हा खूप मस्त इथला बीच आहे. हा आहे मालगुंड बीच आणि इथं हे असा भुंगा उडतोय. भुंगा. चला तर मित्रांनो, आता घरी आलोय मी आणि मस्तपैकी राईस टाकलाय शिजायला आणि मस्त चिकन बनवलंय. मगाशी बीचवरतीच अंधार झाला त्यामुळे व्हिडिओ नाही बनवला. आणि मस्त कोकणामध्ये आम्ही इकडची शेती होते. भूक लागली पोटात, खूप बीचवरती फिरलोय. आणि हे तुम्हाला वाटत असताना आमचं घर आहे का, असं काही नाहीये. आमचे भैया जिथं राहते त्यांचा हा फ्लॅट आहे म्हणावं लागेल. फ्लॅट आहे का? हा, फ्लॅट आहे मस्त मोठा, मोठे 2 BHK. त्यामुळे किचन वगैरे आहे. चला तर भेटूया आपण उद्याच्या एकदम भन्नाट व्लॉगमध्ये. तर आज आपण इथंच हा व्लॉग बंद करतोय. प्लीज सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि आमचे व्लॉग असेच आवर्जून बघा. थँक्यू, बाय बाय.